त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो तुम्हाला आणि मला संदेश दिला होता, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. गुरगुरल्याने जमात जर व्हायचं असेल तर वाघिणीचं दूध प्राशन करणं किती महत्वाचं आहे याविषयीचं मौलिक मार्गदर्शन आजच्या या आपल्या मनोगतामध्ये आपण केलं. पुन्हा एकदा आपले धन्यवाद व्यक्त करत असताना पुढच्या हप्त्याला या ठिकाणी निमंत्रित करतो माननीय बाबू पोळके साहेब, कॅप्टन बाबू पोळके यांना या ठिकाणी निमंत्रित करतो आणि विनंती करतो की आपण आपलं समयोचित मनोगत व्यक्त करावं. बाबूजी पोळके. व्यासपीठावरील आदरणीय पाहुणे, या ठिकाणी जमलेले 1962, 65 आणि 1971 शिवाय गोवामध्ये लढाई झालेली, कारगिल युद्धामध्ये सामील झालेले, या ठिकाणी या वीर नारी या वीरपती असतील त्यांना महाराजा जय. मी एक महारेजिमेंटचाच पार्टमधला आहे. मी सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन बाबू पोळके. 1971 मध्ये मी बॅटल कॅज्युअल्टी आहे आणि माझ्या पायामध्ये राड लागल्यामुळे मीही या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी मला मोठ्या आदराने या ठिकाणी बोलवलं गेलं आणि आलंही पाहिजे. त्यांच्या शब्दाचा मान ठेवून या ठिकाणी उपस्थित झालो आणि मला काय थोडेसे मी काय केलं, मी काय करणार आहे याला थोडंसं बाजूला ठेवून आपण नोकरी केली, सर्व्हिस केली आहे, मुलांना शिकवतो आहे आणि या ठिकाणी हा जो रेजिमेंट महारेजिमेंटचा दिवस साजरा का करतो आहे आणि याचा उद्देश काय आहे. आपण या अगोदरही 4-5 वर्षापूर्वीचे महारेजिमेंटचे बरेचसे रिटायर पण झालेले असतील, झालेले पण आहे आणि आता जे सैनिक जे आहे, जे ऊर्जा घेऊन आलेली आहे, त्या सैनिकामध्ये आणि पहिल्या सैनिकामध्ये भरपूर जमीन अस्मानाचं अंतर झालेलं आहे. आणि आपण एकत्र का झालो याचं एक मोठं कारण आहे. सर्वात मोठं कारण म्हणजे भीमा कोरेगाव. आणि या भीमा कोरेगावला पाहण्यासाठी कोणीही नाही आहे आणि आहे ते लपून छपून आहे. भीमा कोरेगावची आज लढाई, आज किती जणांचा हायकोर्टामध्ये केस दाखल केलेले आहेत. भीमा कोरेगावचा 200 एकरचा भाग आज त्या ठिकाणी असाच पडून आहे. भीमापुराची दिवसेंदिवस हालत खराब होत चाललेली आहे. त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाहीये आणि या महासैनिकांना ही प्रेरणा देणारी गोष्ट आहे आणि त्या गोष्टीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 1941 1 ऑक्टोबर 1941 साली उभा करून त्यांचा गुन्हा केलेला नाही. हे तुमची स्थिती काय होती त्या परिस्थितीची जाणीव ठेवून आज आपण त्या ठिकाणी जाऊन आपण बरीचशी प्रगती केली आहे, वातावरण बदली केलेलं आहे, सर्व केलेलं आहे. आणि ज्या रेजिमेंटमध्ये बाबासाहेबांनी एवढं परिश्रम करून जर उभारणी केले असेल तर त्या रेजिमेंटमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा का नसावा याचा कोणीही विचार करत नाहीये. एवढं मोठं एवढ्या लोकांनी तुमची परिस्थिती किंवा आमची परिस्थिती फार नाजूक असताना देखील बाबासाहेबांनी एवढं सगळं केलं आणि त्यांचा एक साधारण पुतळा रेजिमेंटच्या ठिकाणी सेंटरमध्ये का उभा करू नये. बाकी सेंटरमध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता. बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांना किंवा त्याच्या शाहू महाराज यांची जर प्रेरणा घेऊन त्यांनी त्यांचा सपोर्ट घेऊन एवढं तुमच्यासाठी जर केलेलं आहे आणि एवढे आपण सगळं का संघर्ष करू शकत नाही
याचं मला पुढे दुःख वाटतं किंवा खंत वाटतो आहे. आणि या ठिकाणी आणि तो बाबासाहेबांचा पुतळा जो आहे सेंटरमध्ये उभा करावा अशी या ठिकाणी जमलेवाल्याने एक विनंती करतो आहे. जोपर्यंत तुम्ही एकत्र होत नाही तोपर्यंत बाबासाहेबांचा पुतळा कदापि लावला जाणार नाहीये. भले आम्ही त्याच्यावर किती खांद्यावर स्वार लावले किंवा काही जण झाले तर तुम्ही या ठिकाणचा उपयोग होणार नाहीये. कारण त्या गोष्टीला कोणीही आम्ही जर त्या अरेंजमेंटमध्ये जाऊन आज एवढं मोठ्या करोडपती झालो, श्रीमंत झालो, आमच्या मुलं श्रीमंत झालेली बाहेरच्या देशामध्ये गेलेली आहे आणि तुम्ही त्या बाबासाहेबांना तुम्ही विसरत चालला. फार मोठी शोकांतिका आहे. या ठिकाणी जमलेल्या माझ्या सैनिकांनी विनंती करेल, रिक्वेस्ट करेल की तुम्ही कुठेही निर्णय करा, परंतु भीमा कोरेगाव या ठिकाणी एकत्र येऊन भीमा कोरेगावची अवस्था जी होत चाललेली आहे त्यामध्ये सामील झालं पाहिजे. परवा याने 12 तारखेला भीमा कोरेगाव या ठिकाणी त्या मरामत किंवा त्या ठिकाणची व्यवस्थापन करणारी जनता आहे त्यांनी लोकांना पण सांगितलं की भीमा कोरेगावची वीज पडल्यानंतर थोडासा त्याला क्रॅक झालेला आहे, डॅमेज झालेला आहे आणि त्याला रिपेअर करण्यासाठी आम्हाला अधिकार नसावा, त्या ठिकाणी मेंटेनन्स करण्याचा अधिकार नसावा. भीमा कोरेगावला फक्त आम्हाला त्या ठिकाणी 7 दिवसासाठी उपलब्ध केली जाते का, कशामुळे? आणि त्याच्यासाठी संघर्ष आज जे आहे या ठिकाणी आज तीन वकील साहेब त्या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन जे आहे ते आपले LLB करून त्या ठिकाणी कोर्टामध्ये हे करतात, केस लढतायत आणि ते आपल्यासारखं होण्याची शक्यता होणार आहे. त्यांना आपण का सपोर्ट करू नये? या सैनिकांनी या ठिकाणी येण्याचा हा उद्देशच आहे की आपण सर्व महार सैनिक एकत्र येऊन भीमा कोरेगावला वाचवणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर भीमा कोरेगावला वाचवणार नसाल तर तुम्हाला नोकरी करण्याचा किंवा चट कांड्यावर शोल्डर करायचं तुम्हाला काही अधिकार नाही. एवढे बसून माझं भाषण सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाची आताची जी अवस्था आहे ती अतिशय दयनीय आणि ते वाचवण्याकरता आपण महार सैनिक म्हणून किंवा बाबासाहेबांचे लेकरं म्हणून पुढे येऊन पुढाकार घेऊन भीमा कोरेगावचं खऱ्या अर्थानं सुशोभीकरण तर केलंच पाहिजे. परंतु भीमा कोरेगाव हे नाव जगाच्या नकाशावरती गोंधळलं गेलं पाहिजे याकरता विशेष परिश्रम घ्यावेत अशाचं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलं. माननीय कॅप्टन बाळू पोगळे साहेबांनी अशाचं मनोगत व्यक्त केलं. पाठोपाठच आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय डॉक्टर भोरगेश मरियप्पा चलवादी माजी नगरसेवक पुणे जिल्हा अध्यक्ष बहुजन समाज पार्टी यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. सातत्यानं समाजातील एक आपला बांधव म्हणून समाज बांधवांना मदतीचा हात पुढे करणारे एक व्यक्तिमत्व एकदा जोरदार आपण त्यांच्याकरता टाळ्या. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन आणि वंदन करून आज बिना परिश्रम यश कहा हा महार रेजिमेंटचा या कार्यक्रमाचं बोधवाक्य घेऊन आज या स्थापना दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आजचे जे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत सुभेदार सोनकांबळे साहेब आणि तसेच या कार्यक्रमाचे अतिथी कर्नल संजय पाटील साहेब, डॉक्टर सुनील वारे साहेब, लेफ्टनंट कर्नल हंगे साहेब, कॅप्टन पोळके साहेब, कॅप्टन अल्लाड साहेब, हवालदार विजय वंडे सर आणि तसेच या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व अतिथीगण आणि ज्यांच्या सुंदरशा स्वरामधून आज आपण या ठिकाणी सूत्रसंचालन ऐकत आहेत आमचे मित्र दीपक मस्केजी आणि या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणारे शिर्के साहेब आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे शहीदांचे वीर माता, शहीदांच्या वीर पत्नी, शहीदांचे
वीर बहीण आणि सर्व वीर परिवार आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वांना प्रथम जय भीम. आज सर्वप्रथम स्थापना दिनाचा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महार हा शब्द म्हणजे मनुवाद्यांचा मोठा शत्रू आहे आणि हा आपण कोरेगाव पार्क म्हणजे याच भूमी आहे. पुण्याच्या भूमीमध्ये 512 ने लाखापेक्षा जास्त पेशव्यांना मारून आपली ताकद दाखवण्याचा या ठिकाणी केलेला आहे. मला या ठिकाणचे सर्व या महार रेजिमेंट मधले तमाम माझे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व बांधवांना मला सांगायचं आहे की आज कुणी सैन्यामध्ये महार रेजिमेंट मध्ये जात असताना येण्याचा पत्ता नसतो, कारण इन्फंट्री मध्ये लढणारे जर कोण असतात हे महार रेजिमेंटचे बटालियनचे लोक असतात, सैनिक असतात. आज जर या महार रेजिमेंटचं नाव घेतलं, आपले शत्रू देश पाकिस्तान असेल, चायना असेल, हे मंडळी थरथरतात. का? यांच्यामध्ये हिम्मत आहे, यांच्यामध्ये जे हौसला आहे, जे म्हणतात ना हौसला बुलंद हो, इरादे मजबूत हो, तो हम क्या नहीं कर सकते, चट्टानों को भी चीर के रास्ता बना सकते. ये आमच्या महार रेजिमेंटचे सैन्यामधली ताकद आहे. या ताकदीमुळे आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही महार समाजामध्ये जन्मलेल्या लोकांना महार रेजिमेंट नाव घेतलं तरी छाती फुटतो. आणि आज या ठिकाणी जेव्हा मी बसलो आणि फिल्म पाहिलं तर माझ्यामध्ये थरथरी आली आणि म्हटलं मी जरी सैनिकात असतो तर माझाही या ठिकाणी मला सामर्थ्य ठरलं असतं. म्हटलं माझे जीवन अशा प्रकारचं या आजच्या फिल्मामधून दिसतं. मला तमाम या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे समाज कल्याणचे असतील, पार्टीचे असतील आणि इकडे क्षेत्रातले मान्यवर असतील की आपल्याला यापुढे जर काय करायचं असेल महार रेजिमेंटच्या या सैनिकांसाठी केलं पाहिजे. अनेक योजना आहेत, केंद्र सरकारची योजना आहे, राज्य सरकारची योजना आहे, महानगरपालिकेची योजना आहे, जिल्हा परिषदची योजना आहे, याचा लाभ दिला पाहिजे. यासाठी मी परवा आपल्या टीम बरोबर चर्चा करताना म्हटलं सर आपल्याला ऑफिस असणं गरजेचं आहे. का? की दर रविवारी, दर 15 दिवसाला, दर महिन्याला आपण बसलं पाहिजे. जे योजनेचा प्रत्येकाला लाभ मिळाला पाहिजे, ज्या विद्यार्थ्यांना जे लाभ आहे ते मिळाले पाहिजे. म्हणून त्यांना म्हटलं जर ऑफिस नसेल तुमच्याकडे, जोपर्यंत ऑफिस येत नाही, माझ्या शाळेचा एक हॉल ऑफिस म्हणून वापरा, जे तुम्हाला काम करता येईल त्या ठिकाणी. म्हणून मी लहानपणापासून मला भारतीय सैन्य म्हणजे माझं सैन्य वाटतो आणि मी त्यांच्यावर गर्व करतो. आणि तुम्हाला आजही सांगतो या ठिकाणी येणाऱ्या इलेक्शन नंतर सरकार कोणाचे येऊ, पण त्या ठिकाणी मी महार रेजिमेंटसाठी या पुण्यामध्ये हॉलसाठी निश्चित प्रयत्न करेल, एवढंच या प्रसंगी सांगतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. धन्यवाद. जय भीम, जय बाबासाहेब. पुलगीजींच्या बाबतीत काय म्हणावं, अतिशय देखणं भाषण करत असता महार रेजिमेंट करता स्वतःचं स्वतंत्र कार्यालय पाहिजे अशा आशयाचं मनोगत व्यक्त करत असताना खऱ्या अर्थानं महार रेजिमेंटच्या प्रत्येक सैन्यामध्ये तुम्ही एक जोश वर्गा आणि म्हणूनच म्हणावं असं वाटतं की अंधार पडत चालला एकतरी दिवा पाहिजे, अंधार पडत चालला एकतरी दिवा पाहिजे. आणि हुलगेशजी तुमच्यासारखा भीमाचा छावा पाहिजे, हुलगेशजी तुमच्यासारखा भीमाचा छावा पाहिजे. पटपट पुढचं मनोगत व्यक्त करण्याकरता आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय शिर्के साहेब यांना या ठिकाणी निमंत्रित करतो आणि विनंती करतो, कॅप्टन शिर्के साहेब यांना या ठिकाणी निमंत्रित करतो आणि विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्मान्य मंच आणि उपस्थित मान्यवर, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या मेस्कोचे सन्माननीय कर्नल पाटील साहेब, या विभागाचे कार्यक्षम नगरसेवक सन्माननीय चलवादी साहेब आणि सर्व माझे जाबाज सैनिक आणि परिवार, खऱ्या अर्थाने आज चलवादी साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर असं पुन्हा एकदा जागृत झालं की सैनिकांसाठी लढणार कुठलं तरी नेतृत्व उभं आहे. नुकतंच मी महाराष्ट्रभर दौरा केला
तो तिसरा दौरा होता. शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार हे महाराष्ट्रभर पोहोचावे या उद्देशाने 63 दिवस अनकट हा दौरा महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांत 200 तालुक्यांमध्ये केला. त्या दौऱ्यामध्ये शेकडो माजी सैनिक आम्ही परिवार एकत्र येऊन प्रत्येक तालुका जिल्ह्यांमध्ये फक्त शाहू फुले आंबेडकर आज ज्या पद्धतीने समाजात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जातोय, समाजात ते निर्माण केला जातोय, हे कुठं खोलडाव समाजामध्ये आज विष पेरण्याचं जे एक कुठलं तरी निमित्त शोधलं जाते, हे कुठेतरी थांबावं या उद्देशाने या दौऱ्याचं महत्व होतं. आणि आमच्यावर खूप मोठे दिग्गज व्यक्ती होते, बरेच नामवंत अभ्यासक, त्यामध्येच ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, सिनियर मेडिटर मुंबई उच्च न्यायालय, अशी व्यक्ती आमच्या बरोबर होती. ज्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्रभर दौरा केला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळाला. बऱ्याच चॅनलने आणि वर्तमानपत्राने पृष्ठपेजवर पहिल्या पानावर आम्हाला स्थान दिलं आणि सैनिक खरा इतिहास, सैनिक समाज जपण्यासाठी, सैनिक एक सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी पुढे येतोय या पद्धतीने आम्हाला पुढे सादर करण्यात आलं. परंतु आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये अंदाजे 4-4.5 लाख सैनिक आहेत, तेवढेच पॅरामिलिटरी आणि अर्धसैनिक बल आहे. अंदाजे 9-9.5 लाख सदस्य असून सुद्धा, 1.25 कोटी मतदार असून सुद्धा आपला एकही प्रतिनिधी आपले समस्या मांडण्यासाठी राज्यसभा, विधानसभा आणि वेगवेगळ्या क्षेत्रात नाही. खऱ्या अर्थाने हे प्लॅटफॉर्म नाहीये, परंतु तरी सुद्धा आपलं म्हणणं, आपलं रडं, आपले कुठेतरी समस्या मांडण्यासाठी तळागाळात आपला सैनिक कशा जगतोय, आपल्या अडचणी किती आहेत, आपल्या वीर नारींच्या समस्या किती आहेत, त्यांच्या परिवारांच्या समस्या किती आहेत, वीर पिता, वीर मातांच्या समस्या काय आहेत, हे समजण्यासाठी सैनिक असणं गरजेचं आहे. कारण सिव्हिल आणि सैन्य जीवन जगताना खूप वेगळं पण आहे. खऱ्या अर्थाने सिव्हिल मध्ये 8 तासाची ड्युटी करून ज्यावेळेस घरी येतो, आई वडिलांमध्ये, बायका पोरांमध्ये वावरतो, परंतु त्याच वेळेस 24 तास 365 दिवस आपला सैनिक सीमेवर काम करतो. खऱ्या अर्थाने 30 वर्षाचं काम तो 90 वर्षाचं काम 30 वर्षामध्ये कंप्लीट करतो. म्हणजे 24 तास 8 तासाची ड्युटी करून येणारा सैनिक सिव्हिलियन आणि 24 तासाचा सैनिक याच्यामध्ये 3 जीवनाचं काम एका जीवनात करण्याचं काम करून सुद्धा तो रिटायर झाल्यानंतर निवृत्त होत नाही. वेगवेगळ्या विभागात, सामाजिक आणि सर्व क्षेत्रामध्ये काम करतो. आज मी मागच्या आठवड्यामध्ये एका कार्यक्रमात गेलो, तर आपल्या सैनिक सेवाभावी संस्थेने 1 लाख वृक्ष लागवड केली एका महिन्यामध्ये. असे खूप मोठे काम आहे. कोरोनामध्ये आपले सैनिकांनी फक्त शासनाने आवाज दिला आणि 10,000 सैनिक 24 तासामध्ये उपलब्ध झाले. आपल्याकडे लाखो सैनिकांची एक स्किल्ड मॅन पॉवर उपलब्ध असून सुद्धा शासन आणि प्रशासन आपला उपयोग करून घेतला जात नाहीये. तो कुठेतरी कोपऱ्यात अडगळीत पडला गेला आहे. हे कुठेतरी आपल्याला जागरूक करण्याची गरज आहे आणि अशा चलवदी साहेबांसारख्या नेतृत्वांना आपल्याला गरज आहे. कारण हे स्किल्ड मॅन पॉवर कुठेतरी अडगळीत पडल्यामुळं देशाची सुद्धा आपली प्रगती होत नाहीये. खऱ्या अर्थाने प्रत्येक सैनिक सिव्हिल व्यक्तीपेक्षा 10 वर्षांनी किमान पुढे असतो. हे तुम्हाला ऐकायला जरी कसं जरी वाटलं तर, परंतु खूप मोठ्या मोठ्या मशीन्स जे सिव्हिलियन लोक फक्त ऐकतात, तशी टेक्नॉलॉजी तो 10 वर्षापूर्वी वापरली असते. मी डिफेन्स मिनिस्ट्री पीए होतो. ज्यावेळेस मी 2001 मध्ये मिनिस्टर ऑफ डिफेन्स आणि सर्वेजन ऑफ इंडियाचा पीएस होतो, त्यावेळेस मी गुगल लाईव्ह माझ्या घरची गोष्ट मी तिथून उत्तराखंड देहरादून मध्ये पाहत होतो. आज सुद्धा नौजवान जेवढे भी स्किल झाले सर त्याला पाहता येत नाही. कारण आपला सैनिक एवढा अपग्रेड, एवढा आत्ताच्या समाजापेक्षा पुढे गेलेला आहे. तरी सुद्धा
त्याला रिसेटलमेंटसाठी, रिसेटल होण्यासाठी, पुनर्नियुक्त होण्यासाठी खूप समस्या येतात. कारण आपल्या सैनिकांचे स्किल हे जाणून आपल्या प्रशासन, शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आपले प्रतिनिधी तयार होत नाही. यासाठी आपल्याला एक होणं गरजेचं आहे. आपण लाखो संख्या जरी असेल तरी सुद्धा आपण एक नसल्यामुळं, मी काल एका कार्यक्रमात गेलो, 2.5 लाख सदस्य शिक्षक, त्यांचे 7 प्रतिनिधी रिझर्व्ह आहे. जर 2.5 लाख लोकांमध्ये 7 आमदार सदस्य जर रिझर्व्ह असतील तर 9 लाख सदस्यांमध्ये एक सुद्धा सदस्य रिझर्व्ह नाही. ही शोकांती काय? आपल्यावर होणारी ही खरं पिळवणूक आहे. आपला सदस्यच निर्माण होत नाही. कारण तो फक्त त्या सभेत मला सांगितलं त्यावेळेस ते म्हणले की तुमची एकी नसल्यामुळे. इथं काहीच पाहिलं नाही, फक्त डोकी पाहिलं. खूप शोकांतिक आहे. आपण एवढं त्या समर्पण देऊन सुद्धा आपलं म्हणणं मांडणारं प्रतिनिधित्व नाहीये. आपल्या लोकांना न्याय देण्यासाठी एक व्यवस्था नाही. सैनिक विभाग आहे, त्यांना एक सीमा आहे, त्यांचे एक फ्रेमवर्क आहे, त्याच्या पुढे जाता येत नाहीये. परंतु मोठमोठ्या समस्यांसाठी आपल्याला प्रतिनिधित्व निर्माण करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला एक होणं गरजेचं आहे. आपल्याला शाहू फुले आंबेडकरांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आज आपले विचार, सैनिक हा कुठल्याही जातीपातीचा रंग पांघरून घेणारा व्यक्ती नसतो, तो सर्वसमावेशक असतो. तो भारतासाठी, देशासाठी लढणारा एक सामान्य देशभक्त नागरिक असतो. हे आम्ही वेळोवेळी सांगितलं. मी एका गावामध्ये गेलो, आमच्या सैनिकांना मारहाण झाली आणि तिथं गेलो होतं, नाही म्हणले आम्ही गाववाले. अरे आमचा देश आम्ही सांभाळून इथं आलो आणि आम्हाला सांगताय की तुम्ही आम्ही गाववाले. ही शोकांतिका कधी तयार होते? कारण आपण एकत्र नाहीये. मला असं वाटतं आपण एकत्र होण्यासाठी इथं आलो आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे आपण एकत्र येऊ. आपल्या सैनिकांची ताकद दाखवल्याशिवाय आपले लोकप्रतिनिधी, आपले समस्या, आपण आपली जी काही समस्या पुढे मांडता येणार नाही. त्यामुळं मी तुम्हाला जास्त बोलत नाही, कारण भरपूर अजून बोलणारे असतील. खूप काही आपल्या सैनिकांबद्दल बोललेले आहे. तरी सुद्धा मी शेवटचं एवढंच सांगतो की आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. आपण एकत्र आल्याशिवाय, जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही, आपला असाच शिकार होत राहणार आहे. आपले असंच कुचंबना होणार आहे, आपली अशीच पिळवणूक होत राहणार आहे. सैनिकांनी एकत्र या आणि आपल्या सैनिकांच्या समस्या सोडण्यासाठी आपण एकसंघ व्हा. एवढंच आपण सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. की सैनिक हो भीमाचे, सैनिक हो भीमाचे, भीमराव आठवारे, चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एकवारे. मला असं वाटतं एकत्र येणं ही काळाची गरज आहे. मेरी भीम जी एक ऐसी रोशनी थी जिसने उजाला ही उजाला कर डाला. मेरी भीम जी एक ऐसी रोशनी थी जिसने उजाला ही उजाला कर डाला. अरे हमें अंधेरों में रखना चाहते थे, साला उनका मुंह ही काला कर डाला. मेरी भीम जी एक ऐसी रोशनी थी जिसने उजाला ही उजाला कर डाला. पाठोपाठ आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये मी निमंत्रित करतो हवालदार संजय माने यांना. सर्वप्रथम आजच्या या आनंदोत्सवामध्ये आपण सर्वत्र इतकं शांत बसला आहात ते पाहून खूप आनंद होतोय. एकदा महारेजिमेंटचा विजय असो असं सर्वांनी 3 वेळा घोषणा द्यायची आहे. महारेजिमेंटचा, बघा किती शांत आहात. महारेजिमेंटचा, महारेजिमेंटचा. आजच्या या आपल्या आनंदोत्सवामध्ये आपण सर्वजण सामील झालात आणि त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. या आयोजन टीमनं आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि 2 मिनिटं बोलायची संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजन टीमचं खूप खूप धन्यवाद. स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर ज्या शूरवीरांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी रक्तसंचित केलं व स्वातंत्र्यानंतर या भारत मातेला अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी रक्तरंजित केलं, असं सर्व शूरवीरांना मी वंदन करतो व आदरणीय व्यासपीठावरती बसलेले सर्वच अधिकारीगण यांना मी नमस्कार करतो. आपल्या सर्वांना जय भीम करतो. आज या ठिकाणी आपल्या महारेजिमेंटच्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या युनिटचे कर्नल संजय पाटील साहेब
यांनी आपल्या युनिट बद्दल खूप सारी माहिती दिली आणि मी तर असं म्हणेन की आमच्या सर्व जवानांना चांगल्या पावलावरती कसं चांगलं पाऊल टाकायचं हे ज्यांनी शिकवलं ते या ठिकाणी आज आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल साहेब मी खरोखर तुमचं भाषण ऐकल्यानंतर परत आम्हाला जे तुमच्यासोबत काढलेले दिवस आहेत ते आठवले आणि असंच आपलं पूर्णपणे या सर्वांच्यावरती प्रेम अबाधित राहू दे. आमचे मित्र दीपक शिर्के साहेब आमचा संबंध कमीत कमी 4 ते 5 वर्ष झालं या ठिकाणी एकत्र येऊन आज त्यांनी संबोधित केलं की कोणी ना कोणी या ठिकाणी एखादा प्रतिनिधी आपला होणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी जो लढा चालू आपण ठेवलेला आहे साहेब आणि आम्ही त्या लढ्यामध्ये सहभागी आहोत. पण ह्या लढ्याला कुठेतरी सैनिकांचा एक वाली म्हणून कुणी ना कुणी पुढे येणं खूप गरजेचं आहे आणि ते मुद्दा त्यांनी ठेवलेला आहे. आता मेन मुद्द्यावर येतो. आपण ज्या सूट बुटामध्ये या ठिकाणी आज बसलो आहोत ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नामुळे ज्यांनी आपल्याला जगण्याचा बोलण्याचा कपडे घालण्याचा अधिकार दिला त्यांच्या या अथक प्रयत्नामुळे आपण या महार रेजिमेंटमध्ये दाखल झालो आणि त्यांच्या विश्वासाला कुठेतरी आपण कमी पडतोय असं मला वाटतंय. कारण आज आपलीच मुलं किंवा आपल्या महार कोमची मुलं आपल्या रेजिमेंटमध्ये भरतीचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. हे प्रमाण साहेब वाढवणं खूप गरजेचं आहे. जो रेशो होता आपला महार रेजिमेंट सेंटरमध्ये जी भरती होणारी मुलं होती आपल्या महाराष्ट्र राज्यामधील 80% मुलं होती. पण आज पाहायला गेलं तर बोटावरती मोजण्यासारखी संख्या महार रेजिमेंटमध्ये आहे आणि त्यासाठीच आपण या महार रेजिमेंटच्या माध्यमातून या वर्धापन दिनाच्या माध्यमातून आपण सर्वांना जागृत करण्याचं काम करत आहोत. कोळके साहेबांनी सांगितलं की महार रेजिमेंटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा का उभा राहू शकत नाही याच्यासाठी साहेब आपण किती वर्ष प्रयत्न करतोय पण सर ती गोष्ट घडत नाही. आणि त्याच्याच बरोबर भरतीचा रेशो का वाढत नाही याच्यावरती सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण एकत्र येता आणि एकत्र आल्यानंतर फक्त एक दिवस आनंदामध्ये सामील होऊन परत आपण विसरून जाऊ नका. प्रत्येकानं आपलं काम केलं पाहिजे. बाबासाहेबांनी तुमच्यावरती ठेवून गेलेला जो विश्वास आहे तो पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र येत आहोत आणि त्याला आपण खरं करून दाखवा. आपल्या राज्यातील आपल्या सर्व महाकोम मधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रेरित करून आपण महार रेजिमेंटमध्ये त्यांना सैन्यामध्ये सैन्य अधिकाऱ्यामध्ये भरती करण्यासाठी प्रेरित करा ही एवढीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या घरी 4 पाहुणे जरी आले तर त्याचं नियोजन करण्यासाठी खूप कठीण होत असतं. कालच आम्ही कोल्हापूरमध्ये कमीत कमी 1400 ते 1500 आपल्या महार कुटुंबाचा 84वा वर्धापन दिन साजरा केला. हे असं करत असताना गेले 2013 पासून आम्ही कोल्हापूरमध्ये कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. आमचे मित्र मंगेश चावरे साहेब यांनी याच कार्यक्रमाची सुरुवात केली आणि 10 माणसापासून सुरुवात केलेली आज या ठिकाणी पूर्णपणे पिक्चर हॉलमध्ये या हॉलमध्ये अण्णाभाऊ साठे संस्कृत हॉलमध्ये पूर्ण हॉल भरलेला आहे. हे त्यांचं कौतुक कोणत्या शब्दामध्ये करावं त्याच्यासाठी शब्द कमी आहे. त्यासाठी त्या नियोजन टीमसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे असं माझी विनंती आहे. धन्यवाद साहेब. आपण खूप चांगलं काम करत आहात आणि या कार्यक्रमाला आपल्या सर्वांनी पाठिंबा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला या ठिकाणी 2 मिनिटं बोलायची संधी दिली त्यासाठी आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. थँक्यू. जय भीम जय महार. आला रे आला आला रे आला आला रे आला. जय भीम. महार रेजिमेंटच्या 84व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आजच्या कार्यक्रमाचं उत्तमरित्या ज्यांनी नियोजन केलं ते म्हणजे तुम्हा सगळ्यांना परिचित असणारे सुभेदार रेवण्णा कांबळे हे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून हवालदार रमेशजी वाघमारे यांचा या ठिकाणी मला उल्लेख करावासा वाटतो. त्याचप्रमाणे खजिनदार आणि सचिव म्हणून हवालदार मंगेशजी चौरे यांचा आत्ताच उल्लेख केला. त्याचप्रमाणे सेक्रेटरी म्हणून हवालदार भगतसिंगजी यांनी अनमोल कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे उपसेक्रेटरी म्हणून माननीय हवालदार अमरजी जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतला. खरं तर हा कार्यक्रमाचं नियोजन जेव्हा करायचं ठरलं तेव्हा गेली 8-15 दिवस सातत्यानं स्वतःच्या पायाला भंगरे बांधत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण असावेत, निमंत्रितांना कसं निमंत्रण दिलं जावं,
व्यवस्थापन स्टेजचं कसं असावं, इथे स्टेज व्यवस्थापन करत असताना अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. फुलांची सजावट असते, मान्यवरांच्या प्रतिमा असतात, फुलेशाहू आंबेडकरांच्या प्रतिमा असतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवराय, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत पुढे जात तो स्टेज फुलवायचा असतो. त्याप्रमाणे त्या स्टेजची जी एक नियोजन पद्धत असते ते करणं असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय बारकाईनं लक्ष देत या सर्वच मान्यवरांनी आजचा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीला नेऊन ठेवत असताना महार रेजिमेंटचा जो ज्वाज्वल्य इतिहास आहे तो आपल्या समोर मांडला. आणि तो मांडत असताना या विचारपीठावर जे मान्यवर आहेत त्यांचाही तितकाच समयोचित वेळ आपल्या सगळ्यांना त्यांनी दिला. मला असं वाटतं या सर्व मान्यवरांकरता, विशेषतः वहिनी पाटील साहेबांबरोबर या ठिकाणी उपस्थित सगळ्यांकरता पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. त्याचं कारणच आहे की बांधवांना, आपल्याच माणसांना आपण आपल्या टाळ्यांची दाद देणं ही त्यांच्याकरता एक मोठी जाहिरात असते. कारण टाळ्यांची दाद ही मोठी जाहिरात असते आणि ती जेव्हा आपण बहाल करतो तेव्हा जे माणसं या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करतात, या कार्यक्रमाकरता अतिशय मेहनत घेऊन परिश्रमाने येत असतात आणि तुमच्या माझ्या प्रेमाखातर येत असताना आपल्या पूर्वजांचा इतिहास, वारसा, आपल्या शौर्याची, आपल्या वीरांची जी वीरता आहे ती तुमच्या समोर मांडत असतानाच गेली अनेक वर्षाचा जो महार रेजिमेंटचा इतिहास आहे 1941 पासूनचा, त्यानंतर 1914, 1918, 1942, 1946, 1947, 1963 आणि 61, 62 हा सगळा प्रवास मागाच्या एका डॉक्युमेंटरीमध्ये, फिल्ममध्ये आपण पाहिला. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1939 साली महार रेजिमेंटसाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातून बेळगाव येथे 1939 साली पहिल्यांदा महार रेजिमेंटची स्थापना झाली. आज महार रेजिमेंटचा एकूण 22 शाखा म्हणजे 22 बटालियन आहेत. 1947 साली काश्मीर पट, 1962 साली चीन भारत युद्ध, 1965 साली, 1971 साली भारत पाकिस्तान युद्ध, या युद्धामध्ये महार रेजिमेंटने भाग घेतला आणि आपले विशेष शौर्य दाखवलं. महार रेजिमेंटच्या वीर सैनिकांना 4 महावीर चक्र, 29 वीर चक्र, 2 कीर्ती चक्र, 1 अशोक चक्र, 5 परमविष्ट पदक असे अनेक पदक महार रेजिमेंटने पटकावलेले आहेत आणि त्यांचा तसा सन्मान करण्यात आलेला आहे. निरनिराळ्या बटालियन्स मध्ये महार सैनिक मोठ्या प्रमाणामध्ये हे आपण सगळ्यांना तथागत भगवान बुद्ध यांच्या तत्वज्ञानाने राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रकाराने फुले दाम्पत्याच्या शिक्षणाने राजश्री शाहू महाराजांच्या रक्षणाने आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने या पावनभूमीला या महापुरुषांनी सर्वप्रथम ज्या ज्या महत्वाच्या तुमच्या आमच्या कल्याणाच्या गोष्टी दिल्या त्या महामानवांना सर्वप्रथम आदरपूर्वक नमन करतो आणि तमाम जाबाज महार सैनिकांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जयभीम करतो. आजच्या या 84व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभेदार मेजर रेवण कांबळे साहेब, ज्यांच्या सोबत आम्हाला सेवा करण्याचा संधी मिळाली असे आमचे सर्वांचे आवडते कर्नल संजय पाटील साहेब आणि मंचावरील सर्वच विचारवंत
आता त्या ठिकाणी सिकरे साहेबांनी तुम्हा आम्हास जे एकत्रित येण्याचं आणि आपला प्रतिनिधी असावा, तो प्रतिनिधी आपल्या समस्या मांडणार आहे, संसदेत मांडेल, विधानसभेत मांडेल आणि तुमच्या आमच्या कल्याणाचे कामं होतील. या गोष्टीसाठी मी मनापासून सिकरे साहेबांचा मनापासून अभिनंदन करतो. माझ्या मते आपण महार सैनिक, केवळ महार सैनिकच नव्हे तर या महाराष्ट्रातील सर्व सैनिकांनी एकत्रित येऊन आपलं प्रतिनिधित्व करणारा एक आमदार असावा, एक खासदार असावा, अशी संसदेत आपली डिमांड तर गेली पाहिजे. आणि तेव्हा कधी आपण आपले आमदार आणि खासदार त्या रूपात बघूया. आणि ह्या गोष्टी जो आहे आपल्याला करणं काळाची गरज आहे. ओळखे साहेबांनी फार त्यांच्या जोशामध्ये भीमा कोरेगावबद्दल सांगितलं. जो आपला इतिहास आहे महार सैनिकांचा, ते वारंवार या ठिकाणी दोहरण्याची गरज नाहीये, कारण तो आपला स्वाभिमान आहे. 500 महार सैनिकांना आपण जो या ठिकाणी आपण मानवंदना देण्यासाठी 1 जानेवारीला जातो, ते केवळ आणि केवळ फक्त त्या ठिकाणी जाऊन त्यांना मानवंदना द्यायची नसते, तर त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा घ्यायची असते. आणि प्रेरणा घेणारे लोक म्हणजे बाबासाहेब म्हणतात, जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही. याची आपण दखल घेतली पाहिजे. या सोहळ्यानिमित्त एवढंच म्हणेल की जिने जन्म दिला तिला आई म्हणतात, ज्यांनी संस्कार दिले त्यांना वडील म्हणतात, ज्यांनी शिक्षण दिले त्याला गुरु म्हणतात. आणि या सर्व समस्यावर मात करून आपल्या संकटात बाहेर पडून लढाई करून आपल्या 3 महारला पुरस्कार प्राप्त करणारे वीर योद्धा, त्यांना 3 महारचे रॉयल बटालियनचे सैनिक म्हणतात, रॉयल बटालियनचे सैनिक म्हणतात. या मित्रहो, आपण या ठिकाणी या आयोजित मंडळीसाठी मी असं म्हणणार आहे, सर्वात मधुर सूर ना मैफिलीतील गाण्याचा, ना सतारीचा, ना तुतारीचा, ना पहाडावरून झळझळणाऱ्या पाण्याचा, नाही मैफिलीतील गाण्यांचा. सर्वात मधुर सूर रसिक हो असतो आपल्या टाळ्यांचा, असतो आपल्या टाळ्यांचा. या ठिकाणी या समितीने या ठिकाणी जो निवेदन केलं आणि मंगेशवरे साहेब आणि त्यांची टीम या ठिकाणी जे सराहनीय काम केलं. मी सुद्धा बुलढाण्यामध्ये 2 कार्यक्रम घेतले. त्या कार्यक्रमामध्ये अगदी शिस्तप्रमाणे कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊन आमचा ही जो मांग होती, जे सिकरे साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केली, पोळके साहेबांनी जी व्यक्त केली की आम्ही महार रेजिमेंट ज्यांनी स्थापन केली, त्यांचे जे निर्माता आहेत, त्यांचा जर महार रेजिमेंट मध्ये सेंटरमध्ये जर पुतळा नसेल तर ती महार रेजिमेंट म्हणजे या महाराष्ट्राच्या योद्धांनी, वीरांनी, सैनिकांनी काय प्रेरणा घ्यायची आहे. तर यासाठी आपले जो सैनिक आहेत जिल्हा स्तरावर कार्यक्रम घेणारे आहेत आणि राज्य स्तरावर आता नुकतीच एक पोळके साहेबांच्या अंडरमध्ये, मला असं वाटतं पोळके साहेब त्याच्यामध्ये आहे, आपण आहात नाही रजिस्ट्रेशन मध्ये आहे ना. तर मला असं म्हणायचं आहे की आपण या गोष्टी जे हे करत असताना कुठलाही सैनिक असो, आपण सन्मानाने त्या ठिकाणी जाऊन आपले हक्क आणि आपापल्या स्तरावर आपण कामं करावे. परंतु हेवे देवे, मतभेद
निंदा चुगल्या ह्या करू नये, हे सैनिकाचं हे सोडण्यासारखं नाहीये या ठिकाणी असं या ठिकाणी आव्हान करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण जो हे काम प्रमाणित पुढे न्यावं आणि शेवटी एवढंच म्हणेल कि जीते हैं जीवन तो परेशानियां बहुत है और फिर भी हम ना रुकेंगे ना झुकेंगे, हमेशा ही आगे बढ़ेंगे क्योंकि हम पर महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की मेहरबानियां बहुत है, क्योंकि हम पर बाबा साहेब अम्बेडकर की मेहरबानियां बहुत है। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।